अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आयुष्यात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। खूप जण म्हणतात श्री गुरुदेव दत्त 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 दत्ता दिगंबरा, तुम्ही दत्त महाराजांचंच का बरं करता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचंच का बरं करता, त्यांचंच का बरं नाव घेता, त्यांचं नाव मुखात घेतल्याने काय होतं। आज मी तुम्हाला गोष्टी स्वरूपात एक माहिती सांगणार आहे। एक गाव होतं, त्या गावामध्ये एक खूप श्रीमंत व्यक्ती होता, खूप श्रीमंत, दान धर्म करायचे, खूप श्रीमंत असायचे। ते दान धर्म केल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता आणि मुलगी होती, मुलगा हा नास्तिक होता, कारण की जे सेवा करत असतात त्यांची मुलं नास्तिकच असतात, त्यांना आवडत नव्हते, त्या मुलाला नाही आवडत। त्याचे आई वडील फोर्स करायचे की तू दत्त महाराजांचं नामस्मरण कर, तू महाराजांचं नामस्मरण कर, तुला जे देव आवडेल त्यांचं नामस्मरण कर, पण तो ऐकत नव्हता मुलगा। मग त्यांचे गुरु होते, त्या गुरुकडे त्या मुलाला घेऊन जाता आणि ते गुरु म्हणतात की तू गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त हे नाव तू नामस्मरण कर, याचं खूप फळ भेटेल तुला। तो मुलगा हुशार होता, तो मुलगा म्हटला गुरुदेव तुम्ही जे म्हणताय की आयुष्यात एकदा गुरुदेव म्हटल्याने काय होतं, मला याचं स्पष्टीकरण द्या किंवा याचं मला फळ सांगा। गुरुदेव म्हणतात तू नामस्मरण केल्याने तुला फळ भेटणार आहे। त्याच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण होती, की चिकित्सा निर्माण होती की गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं, त्याच्या मनामध्ये तेच गोष्ट राहती कंटिन्यू। कालांतराने तो जो मुलगा आहे तो मुलगा वयोमानाने वाढतो आणि आयुष्यभर त्याच्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये हेच असतं की गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं किंवा श्री स्वामी समर्थ म्हटल्याने काय होतं। तो वाढतो, तो वारल्यानंतर तो जातो यम न्यायला येतो, तो यमाला पण तोच प्रश्न विचारतो की आयुष्यात गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं, यम देवा मला सांगा। यम पण निरुत्तर होतो, यम म्हणतो मला काही माहित नाही। मग तो यम म्हणतो की आपण काय करू, ब्रह्मदेवाकडे जाऊ। मग तो जो मुलगा आहे तो यमदेवाला म्हणतो की मला पालखीमधून बसून ने, असं येणार नाही मी। यमदेव म्हणता ठीक आहे। यमदेव त्या मुलाला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जाता, ब्रह्मदेव बसलेले असता। मग तो ब्रह्मदेवाकडे नेल्यानंतर, यमाने ब्रह्मदेवाकडे नेल्यानंतर ब्रह्मदेवाला तो मुलगा तोच विचारतो की आयुष्यात एकदा गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं। यमदेव पण म्हणता मला पण नाही माहिती, आपण भगवान विष्णूकडे जाऊया। मग यमदेव, ब्रह्मदेव हे सगळे पालखीतून, मग तो मुलगा म्हणतो की ब्रह्मदेवाला की तुम्ही पण मला पालखीतून भगवान विष्णूकडे घेऊन जाओ। भगवान विष्णूकडे गेले, लक्ष्मी माता बसलेली असती, ते गेल्यानंतर तो मुलगा म्हणतो की आयुष्यात एकदा गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं मला सांगा। भगवान विष्णू पण निरुत्तर होता, ते म्हणे आपण शिवांकडे जाऊ। शिव आहे हे अखंड ब्रह्मांडाचे आहे, भगवान शिवाला आपण विचारू। मग यमदेव, ब्रह्मदेव, विष्णुदेव हे शिवांकडे जाता। शिवांना पण विचार, शिवांकडे गेल्यानंतर शिवाला पण ते हर हर शंकर, शिव हर शंकर, नमामि शंकर, हर हर शंकर, त्यांना पण विचारता की आयुष्यात एकदा गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं। ते म्हणता आम्हाला पण नाही माहिती, आपण काय करू, सगळेजण मिळून दत्त भगवान, दत्तात्रय, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, गिरनारी, आपण दत्त महाराजांना विचारू। दत्त महाराजांकडे ते जाता, तो मुलगा पण दत्त महाराजांकडे जातो, तो पालखीमध्ये बसून असतो। बसून असल्यानंतर तो दत्त महाराजांजवळ गेल्यावर तो पालखीतून उतरतो आणि पालखीतून उतरल्यावर तो दत्त महाराजांच्या डायरेक्ट पाया पडतो आणि त्यांना म्हणतो की आयुष्यात एकदा गुरुदेव दत्त म्हटल्याने काय होतं ते सांगा मला दत्त महाराज। दत्त महाराज म्हणता अरे खुळ्या, तू आयुष्यात एकदा दत्त गुरुदेव दत्त म्हटल्यामुळे तुला यमानी पालखीतून तुला ब्रह्मदेवाकडे नेलं, ब्रह्मदेवाने विष्णुदेवाकडे नेलं, विष्णुदेवाने तुला शिवांकडे नेलं आणि शिवांनी भगवान शंकराने तुला माझ्याजवळ आणलं।
एवढ्या सगळ्या मुक्तीतून तुला मुक्ती भेटली आणि साक्षात दत्त महाराजांचं दर्शन झालं. कशामुळे झालं की तू आयुष्यभर दत्त गुरूंचं नाव घेतल्याने काय होतं ही बेचैनी तुझ्या मनामध्ये होती. बेचैन असायचा तो कंटिन्यू. तो प्रत्येकाला विचारायचा की गुरुदेव दत्तांचं नाव घेतल्याने काय होतं. तो कंटिन्यू नामस्मरण करायचा आणि नामस्मरण केल्याने त्याला जेव्हा तो वारला तेव्हा जो यमांकडे गेला त्याला साक्षात दत्त गुरूंचं नामस्मरण भेटलं, दत्त गुरूंचं दर्शन भेटलं. म्हणून आयुष्यात तुम्हा सर्वांनी नामस्मरण केल्याचं महत्व मी ह्या गोष्टीतून सांगितलेलं आहे की नामस्मरण जर केलं तर साक्षात दत्त महाराजांचं दर्शन होतं. तुम्ही असं म्हणू नका की गुरुचरित्र पारायण केल्याने काय होतं, असं नका म्हणू कधीच. स्वामी चरित्र पारायण केल्याने काय होतं, संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने काय होतं, दुर्गा सप्तशती वाचल्याने काय होतं. तुम्ही हे ज्या गोष्टी वाचत आहात त्या वाचल्याने तुमचं मन शांत होतं, मन समाधानी होतं आणि महाराजांजवळ जायची, महाराजांचं जे दर्शन आहे ते होत असतं. त्या मुलाला माहिती नव्हतं की त्यांनी एकदा आयुष्यात एकदा गुरुदेव दत्त म्हटल्याने तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन होतं. तर तुमचं आयुष्य अजून खूप आहे सगळ्यांचं. तुम्ही रोज जर नामस्मरण केलं, रोज नामस्मरण तुम्ही करू शकता. कोणतं नामस्मरण करायचं, तुम्ही गुरुदेव दत्त म्हणू शकता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे म्हणू शकता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे म्हणू शकता, किंवा तुमचा जो गुरुमंत्र आहे तो म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ हे म्हणू शकता. तुम्ही कोणत्याही गोष्ट तुमचं काम करताना, जेवण करताना, तुमचं काम असेल, ड्रायव्हिंग करताना, काहीही करताना, तुम्ही कोणत्याही गोष्टी करत असताल, प्रपंचात सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही नामस्मरण सुरू ठेवायचं. नामस्मरण सुरू असताना आपलं जे काम आहे ते काम करायचं. कारण की कोणतीही गोष्ट केल्याने प्लस आणि मायनस असतं. तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला तसं चांगलं फळ भेटतं, तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईटच कर्म भेटतं. म्हणून हे कलियुग आहे आणि दत्त महाराज तुम्ही त्यांचं नामस्मरण केलं तर ते स्मृतिगामी आहे. म्हणजे काय, तुम्ही लगेच त्यांचं नाव घेतलं ते लगेच जवळ येत असतं. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. त्याप्रमाणे दत्त महाराजांच्या आरतीमध्ये पण आहे, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटली. मग दत्त महाराज डायरेक्ट प्रगट होता आणि तुम्हाला आशीर्वाद देता. पण त्यासाठी तुमचं मन निर्मळ पाहिजे, तुमचं मन चांगलं पाहिजे, दुसऱ्याबद्दल द्वेष भावना नाही पाहिजे, दुसऱ्याबद्दल वाईट भावना नाही पाहिजे, मन शांत पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर दत्त महाराज तुम्हाला अवश्य दर्शन देतात, कोणाच्या रूपामध्ये. दत्त महाराज कुठे आहे, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नरसोबाची वाडी, गिरणारी, कारंजा लाड, ह्या इथं सगळीकडे दत्त महाराज आहे. चारात दत्त महाराज आहे. तुमच्या आमच्या दत्त महाराज, श्वान असेल, कुत्रे असेल, गाई असेल, ह्या सगळ्या प्राणीमध्ये दत्त महाराज. त्यांना फक्त ओळखण्याची गरज आपल्याला पाहिजे. म्हणून आपल्या गुरूंना कधीही विनंती करायची की दत्त स्वरूप असेल, दत्त ज्या स्वरूपात असेल, जे गुरु असेल त्यांची मला ओळख भेटू द्या, मला ओळख लाभू द्या आणि त्यांचं दर्शन मला आयुष्यात होऊ द्या. हीच विनंती आपण दत्त महाराजांना करायची. नामस्मरण आयुष्यात कधीही सोडायचं नाही. आणि असं म्हणायचं नाही त्या मुलासारखं की मी एवढा जप करतो, त्या मुलाने ते एकच जप केला तर त्याला दत्त महाराजांचं दर्शन झालं. मी तर रोज 11 माळी जप करतो, नुसत्या माळी ओढत असतो आणि टीव्ही बघत असतो, मोबाईल पाच जप करत असतो, तर महाराजांचं दर्शन कसं होईल. महाराजांचं दर्शन नाही होणार. महाराजांचं आहे, महाराज नरहरी आहेत. जेव्हा बडोद्याला महाराज घेऊन जायचं होतं, महाराजांना बडोद्याचे राजे म्हणे महाराज आमच्याकडे या, गुरुक्षेत्र पारायण बसवले, ब्राह्मण बसवले गुरुक्षेत्र पारायणला. महाराज नरहरी आहे. महाराज गेले का, नाही. महाराजांपुढे पैसा हे काहीच नाही. तुमचं मन शुद्ध पाहिजे, तुमचं मन चांगलं पाहिजे आणि महाराजांना शुद्ध भक्तिभाव आवडतो. तुम्ही जर मोठेपणा करत असाल, महाराजांसमोर मोठेपणा आवडत नाही महाराजांना. तुम्ही जर नुसतं पुढं करत असाल, नुसतं मनात भक्ती नाहीये, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तुम्ही नुसतं दिखावापुरतं जर भक्ती करत असाल तर महाराजांना त्या गोष्टी कधीही आवडत नाही. तुम्ही मनापासून करत असाल, नामस्मरण जरी केलं तर महाराज तुमची सर्व इच्छा पूर्ण करत असतात. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल देव कोणता असेल तर तो दत्त महाराज आहे. एंड आहे.
बाहेरची बाधा, करणी बाधा, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर गाणगापूरमध्ये जा, तिथं विनामूल्य आहे, फ्री आहे. विनामूल्यमध्ये जायचं, संगमावर स्नान करायचं, दुपारच्या 12 आरतीला हजर राहायचं. तुमच्या काही बाधा असेल, कोणत्याही बाधा असेल, त्या सगळ्या नष्ट होतात. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर गाणगापूरमध्ये जा. आज पण प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. स्मृतिगामी दत्त महाराज आहे. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानेच दत्त महाराज आपल्या जवळ येत असतात. त्या मुलाला नामस्मरण केल्याने यमाचं दर्शन झालं, ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शिव सगळ्यांचं दर्शन झालं, दत्त महाराजांचं दर्शन झालं. तुम्हाला पण सगळ्यांचं दर्शन हो, ही मनोकामना करतो मी. तुम्ही सगळ्यांनी नामस्मरण जास्त करा, तर महाराजांचं दर्शन होईल, अन्यथा होणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.